नमस्कार. आज आणखी पुन्हा तुमच्या समोर कविता वाचनासाठी आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी समोर आलोय. कविता मोबाईलवर वाचनासाठी मिळाली आणि राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं या कवितेला बक्षीस मिळालेलं आहे. कवी कोण आहे माहिती नाही, परंतु वाचतानाही अंगावर काटा यावा अशी कविता आहे. छान लिहिली. कवितेचं नाव आहे साद आईची. साद आईची. महिने मागून महिने शेवटी वर्ष सरून जाते, वृद्धाश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहते. भिजून जातो पदर आणि मग मन रीते राहते, कधी मधी मात्र तुझी मनी ऑर्डर येते. पैसे नकोत यावेळी, तूच येऊन जा, बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. तुझा बा होता तोवर काळ बरा गेला, तुझी आठवण काढत उघड्या डोळ्यांनी गेला. शेवटपर्यंत सांगत होता, लेक माझा भला, तू मोठा साहेब, त्याचं मोठं कौतुक त्याला. माझ्याही हृदयात फोटो तुझा, तू पाहून जा, बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला, तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. वर्षकाठी एक कपडा पुरवून घातला, सालं घातली बापाने पण तुला शाळेमध्ये घातला. हवं तर तू हे सगळं विसरून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. धुणी भांडी करीन मी, केर कचरा भरीन मी, पुरणपोळ्या अळूवड्या तुझ्यासाठी रांधीन मी. नातवंडाचं दुखलं खुपलं सगळं बघेन मी. घाबरू नकोस त्याची आजी असं नाही सांगणार मी. नातवंडाचं दुखलं खुपलं सगळं बघन मी, घाबरू नकोस त्याची आजी असं नाही सांगणार मी. तुझ्या घरची कामवाली म्हणून घेऊन जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. थकले रे डोळे बाळा, प्राणकंठी आले, तुझ्या विना जगणे आता मुश्किल झाले. विसरू कशी तुला मी, तुझ्यामुळे आई झाले, बाळ माझं कुलभूषण, पोरकी मी का झाले. आता माझ्या थडग्यापाशी आई म्हणून जा, जमलंच तर तुला तर हा वृद्धाश्रम पाडून जा. आता माझ्या थडग्यापाशी आई म्हणून जा, जमलंच तुला तर हा वृद्धाश्रम पाडून जा. हा वृद्धाश्रम पाडून जा.